नमस्कार. मी अश्विन शशिकांत हिरोळे. जय हिंद मित्रमंडळ मागी गणेशोत्सव अर्थातच आपल्या घाटकोपरच्या विघ्नहर्त्याचा एक सेवेकरी. आपल्या विघ्नहर्त्याचं वास्तव्य हे आहे मुंबई उपनगरामध्ये घाटकोपर मध्ये चिरागनगर मध्ये कल्याणी देवजी प्रसाद नगर. हा आपला मागी गणेशोत्सव म्हणजे 15 वर्षापूर्वी काही तरुणांच्या मनातली एक छोटीशी ज्योत होती. आपल्या मंडळाची स्थापना ही सन 2012 साली झाली. मागील वर्षी आपण 14 वर्ष कार्यक्रमाचे पूर्ण केले आणि या वर्षी आपण 15 वर्षात पदार्पण करत आहोत. कोणत्याही गोष्टी सुरुवात कधीही कोणी विसरत नाही. तसंच पहिल्या वर्षाच्या आठवणी आजही मनात अशा ताज्या ताब्यात आहेत. आजही आठवते पहिलं वर्ष होतं. आम्ही जेमतेम असू सगळे मित्रमंडळी 21 ते 23 वर्षाच्या आसपास नवीन कामाला सुरुवात केली होती. संध्याकाळी सगळे विभागामध्ये उभं राहून गप्पा गोष्टी सुरू होत्या. तेवढ्यात विभागातील लहान आमच्यापेक्षा 5-6 वर्ष लहान अशी टोळी होती. जेमतेम 14, 15, 16 वर्षाची मुलं 5-7 मुलं आमच्याकडे आली आणि त्यांनी आम्हाला असा अप्रोच केला की असा एक कार्यक्रम असतो मागी गणेश उत्सव, विनायक चतुर्थी कार्यक्रम असतो, तर तो आपल्याला साजरा करायचा. गणेशोत्सव आणि मुंबई हे अतूट नातं आहे. म्हणजे गणपती बाप्पाबद्दल काही कार्यक्रम म्हटल्यावर सगळ्यांना म्हणजे ती ते उमेद जागा झाला. तर त्या मुलांकडून ही कल्पना आली. म्हणजे अगदी 14-15 वर्षाची मुलं त्यांच्याकडून आलेली कल्पना सर्वांना ती उमेद दिली. म्हणजे यांनी असा विचार केला तर आपण अजून त्यात हातभार लावू शकतो. मागी गणेश उत्सव हा कार्यक्रम मुळात आधी देवळामध्ये साजरा करणारा कार्यक्रम आहे. शास्त्रोक्त पद्धतीने देवळात होणार. त्यावेळेस एवढं सार्वजनिक स्वरूप नव्हतं. पण त्यावर आम्ही थोडंसं डिस्कशन त्यावेळेस केलं. तेव्हा ही गोंडस मुलं अगदी साध्या सोप्या भावाने आलेत आणि त्यांनी अशी कल्पना दिली की आपल्याला असा एक साध्या स्वरूपात एक मागी गणेश उत्सव साजरा करायचा आहे. तेव्हा आम्ही त्यांना विचारलं की तुमच्या मनात काय कशी कल्पना, काय करावं. तुम्ही पूजा करून आपण कसं नेमकं काय स्वरूप करतो. त्यावर आमचा जवळपास अर्धा-पाऊण तास एक त्यावर डिस्कशन सुरू झालं की आपण काय करू शकतो. पूजा करू शकतो, त्यात थोडंसं महाप्रसाद ठेवू शकतो. त्यात गमतीची गोष्ट एक अशी की तो दिवस होता 24 जानेवारीचा. आज मला आजही व्यवस्थित आठवतं बिकॉज कार्यक्रमाची तारीख जी होती ती खूप स्पेशल होती. तर रात्री जेमतेम 8-8:30ची ती वेळ होती. आम्ही पावणे एक तास त्याच्यावर आमचं डिस्कशन झालं. त्याच्यानंतर आमच्यामधून एकाने त्या मुलांना विचारलं की बाबा आपण डिस्कशन तर करतोय पण कार्यक्रम नक्की आहे कधी. ते म्हणाले अगदा परवाच करायचं आहे. मग त्यावर आम्ही त्यांना विचारलं अच्छा एवढ्या शॉर्ट टाइम मध्ये म्हणजे त्या मुलांनी तोंडून हे ऐकून की परवाच कार्यक्रम करायचा आहे 10 मिनिटं सगळे स्तब्ध झाले. कारण की अगदी एवढ्या शॉर्ट टाइम मध्ये काही कार्यक्रम करणं आणि मुळात त्यावेळेस असं मंडळ असं आमचं काही नव्हतं. त्याआधी आम्ही लहान असताना आमच्या विभागामध्ये शिवजयंती साजरी व्हायची. त्यात मुलांचा थोडाफार हातभार असायचा. पण कालांतराने ती बंद झाल्यानंतर आमचं मंडळ असं काही नव्हतं. तर आमच्यासाठी खूप एक नवीन सुरुवातच होती. तर मग त्यामधून आम्ही मार्ग काढण्याचा विचार केला. म्हणजे एखादा मुलांची इच्छा आहे आपण काही ना काही कार्यक्रम केलाच पाहिजे. सगळे नवीनच सुरुवात कामाला सगळ्यांची होती. तर कोणी 100-200 असं विचार केला काढायचा वगैरे ठरलं. पण त्या मी मुलांना विचारलं की सध्या तुमची काही तयारी आहे का. यांनी आमच्या विभागामध्ये काही लोकांना म्हणजे यांचं अप्रूव्ह झालं होतं आणि यांच्याकडे होते त्यावेळेस मात्र 500 रुपये आणि 25 किलो तांदूळ. म्हणजे आज ते ऐकायला मे बी असं क्षुल्लक वाटत असेल पण त्यावेळेस हे खरंच खूप कठीण होतं. त्यामधून कार्यक्रम काय मॅनेज करणं. आम्ही जेवढे मोठे मुलं होतो त्यावेळेस आम्ही समजा आपल्या परिस्थितीनुसार सगळ्यांनी 200-500 करत आम्ही कार्यक्रमासाठी पैसे गोळा केले. ती सुरुवात म्हणजे आम्ही आमच्या विभागातील जे आमचं आहे कल्याणी देवी
सुसाईड त्यावेळेमध्येच 3-4 चाळीसाठी आम्ही हा कार्यक्रम तेव्हा करण्याचा योजला होता.